पुण्यातील शिंदेवाडी गावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे आणि संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठान संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। विकास लवांडे यांच्या संस्थेनं गावात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून बलिदान मासाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी संभाजी भिडेंचे कार्यकर्ते मनुस्मृतीमधील श्लोक पठण करत होते असा दावा करत विकास लवांडेंनी याला विरोध केला। हाच वाद पुढे चिघळत गेला आणि लवांडे यांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाल्याचा आरोप केला। दरम्यान लवांडे यांनी याबद्दल पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार दाखल केली। या गावात शिवजयंतीच्या दिवशी हे नाटक का नाही केलं तुम्ही? आता हे का करताय? हा डुप्लिकेट पण आहे। हे संभाजी महाराजांचं शिवाजी महाराजांचं हे दारकऱ्यांचं इथं आणले टोप्या घातलेलं कार्यक्रम हे आमुषीच्या दिवशी इथं आणायचं नाही। आमुषा पौर्णिमेचा विषय मला माहिती आहे। अरे मी सगळं याच्यातला रोज लढतोय 25 वर्ष आम्ही। हे संभाजी भिड्यांचं नाटक आहे। इथं दारकरी येत असलं आणायचं नाही। माझ्या गावामध्ये संभाजी भिडेंचा जो काय महाराष्ट्रभर बलिदान मास साजरा करतात संभाजी राजांच्या निमित्ताने, तो बलिदान मास साजरा करणे म्हणजे त्याच्यात संभाजी भिडेंचा प्रोग्राम राबवायचा आहे। त्याच्यात संभाजी महाराजांचा खरा इतिहास सांगितला जात नाही, शिवाजी राजांचा इतिहास सांगितला जात नाही, इतिहासाच्या पुस्तकाचं पारायण केलं जात नाही, मात्र संत साहित्याचंही पारायण केलं जात नाही। तिथे संभाजी भिडेंनी जे काही मनुस्मृतीतले मंत्र लिहून दिलेले आहेत ते मंत्र म्हणायचे, त्यांच्या हिंदुस्थान धारकरी जे आहेत त्यांना जे काही ध्येय ठरवले त्याचं वाचन करायचं, असा कार्यक्रम पहिल्यांदा माझ्या गावात कोणीतरी 1-2-3 धारकरी आहेत त्यांना हाताशी धरून माझ्या गावाने तो प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।